जी ट्रॉफी आम्हाला माजी उपसरपंच प्रमोद बबन पाटील साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाली आहे। त्यानंतर गोल्ड मेडल आहे, जे मेडल आम्हाला स्वर्गीय राधाई द्वारकानाथ पाटील यांच्या स्मरणार्थ भावेश द्वारकानाथ पाटील यांनी स्पॉन्सर केलंय। त्यानंतर टी शर्ट देखील आहे। चिंटू दादा, आपणास विनंती आहे आपल्या शुभ हस्ते ते टी शर्ट द्या। वैभव भोकरे आणि उज्ज्वल पाटील यांच्या माध्यमातून ते टी शर्ट आम्हाला स्पॉन्सर झाला आहे। वेल प्लेड, शेवटचा अंतिम षटक भरपूर चांगल्या प्रकारे फेकला होता। आता मात्र वळूया नेक्स्ट मॅच, पुढच्या मॅचच्या दिशेने। अर्णव विंटर बाजेस खारबाव विपक्ष भरत स्पोर्ट वलपाडा या दोन टीम मध्ये पुढची मॅच आपण पाहणार आहोत। मॅचची सुरुवात आपण ऐकूया सुभाष धुमाल सरांच्या आवाजाने। पहिली इनिंग। अलिमगड संघाने कुठेही जायचं नाही, कारण यामधील विजय संघ विपक्ष अलिमगड अशी या पुढील लढत पुढील सामना असणार आहे। तर बोलूया आपण पहिल्या फेरीमधील शेवटच्या सामन्याकडे। अर्धे इंडोबाजेस खारबाव विपक्ष भरत स्पोर्ट्स वलपाडा या दोन संघामधला सामना आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल। आपण पाहतोय जनमन सारंग आयोजित जयकुमार चषक 2025 अनेक स्पर्धेमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। या स्पर्धेचे आयोजक उत्तमजी पाटील साहेबांचं आगमन झालं आहे। त्यांच्या समेत किरमिगावचे युवा उद्योजक जयेश पाटील साहेबांना देखील आपण पाहतोय, त्यांची देखील बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पहिल्या दिवशी पाहायला मिळते। आणि इतर मान्यवर देखील आपण व्यापीठावर पाहतोय। जयकुमार चषक 2025 4 दिवसीय स्पर्धा, हा स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील सामना आपण पाहणार आहोत अर्धे इंडोबाजेस खारबाव विपक्ष भरत स्पोर्ट्स वलपाडा या दोन संघामध्ये। सर्व जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते। अर्धे इंडोबाजेस खारबाव संघाकडून सज्ज होतोय। फ्रंटल गोलंदाज वलपाडा संघाकडून पहिले षटकातील त्यांना आपल्याला पाहायला मिळेल। पहिल्या फेरीमधील शेवटची लढत आपल्याला पाहायला मिळेल खारबाव संघ विपक्ष वलपाडा संघ या दोन संघामध्ये। इथे मात्र आपण पाहतोय सरळ चेंडू निघून जातोय या विकेट किपरच्या हातामध्ये। पावलांचा वापर करून खेळण्याचा प्रयत्न केला होता। आज सलामीच्या जोडीमध्ये बदल पाहायला मिळतोय, कारण अर्धा इंडोबाजेस खारबाव संघाकडून नेहमीच आपण पाहतोय सचिन म्हात्रे डावखुरा फलंदाज सलामीला येताना, मात्र आज आदित्य म्हात्रे आपण पाहतोय सलामीला। भूषण कारभारी नेहमीच सलामीची जोडी सचिन म्हात्रे भूषण कारभारची पाहायला मिळत असते, मात्र इथे मात्र बदल केला गेलेला आहे। इथे चेंडू जातोय या शॉर्ट पॉइंट रिजन मध्ये। सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आदित्य म्हात्रे ऑफ द मार्क सिंगलने अकाउंट ओपन होतं अर्धे इंडोबाजेस खारबाव संघाचं। कौशल पाटील बॉलिंग ट्रॅकवर डाटा मोर द स्टंप। इथे मात्र समोर चेंडूला 20 मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो या लॉंग रिजन मध्ये।
तोपर्यंत एक धाव भूषण कारभारी देखील पूर्ण करतो. दोन्ही फलंदाजांनी एका धावेने आपला अकाउंट ओपन केले. संघाची धावसंख्या 2. आज पहिल्या सामन्यामध्ये या निश्चित अंजूर संघाने या मोठं नक्कीच धावांचा पाठलाग केला होता, ज्यामुळे पिंपळा संघाचं आव्हान संपुष्टात आलं होतं. त्यानंतर आज दुसऱ्या सामन्यामध्ये जयकुमार गोडसे ए संघ विजय ठरला होता जयदुर्गा सुरे बी संघाशी लढताना. खोलट आपल्या चेंडू इथे मात्र एक्स्ट्रा कोरिजर मध्ये मिसफिल्डला झेल सोडला जातोय. जीवदान मिळतो फलंदाज आदित्य म्हात्रे याला आणि जीवदानाचा फायदा उचलून खारबाव संघाच्या फलंदाजांना. कौशल पाटील राईट मोर द स्टंप गोलंदाजी करताना पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न इथे देखील प्रॉपर टायमिंग साधता आले नाही. स्वतःच्या फॉलमध्ये चेंडू पकडला जातोय. कुठल्या प्रकारची धाव नाही आणि निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाची समाप्तीनंतर अर्ध्या मिनिटामध्ये खारबाव संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती बिनबाद 4 धावा. गोलंदाज देवर्ष पाटील येतोय बॉलिंग ट्रॅकवर. दुसरं षटक हाताळताना पाहायला मिळतोय. तर सामना गोलंदाज भूषण कारभारी खारबाव भूषण कारभारी आपण बघतोय सध्या स्ट्रायकर इनला. आज रनमशीन ऑफ खारबाव सचिन म्हात्रे संघामध्ये नाही आणि म्हणूनच आपण बघतोय सलामीला आदित्य म्हात्रे भूषण कारभारी समेत पाहायला मिळतोय. इथे मात्र फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू गॅप मधून निघून जाते सीमा पारला. 4 धावांसाठी चौकार. या चौकारीन संघाची धावसंख्या पोहोचते ते 8 वर. पहिला चौकार पहिला मोठा फटका इनिंग मधील. यावेळी मात्र दिशेमध्ये भरकटतोय गोलंदाज दिशा चेंडू पाहायला मिळतोय. या संघाची धावसंख्या सिंगलने वाढते. आपण सामनामध्ये भरत स्पोर्ट्स वलपाडा विपक्ष अर्ध्या मिनिटामध्ये खारबाव या 2 संघामध्ये. दुसरं षटक मार्गस देवर्ष पाटील दुसरं षटक चालतो. पहिलं षटक कौशल पाटील याचं कमी धावांचं राहिलं होतं, ज्या षटकामध्ये त्याने इनमिन 3 धावा खर्च केल्या होत्या. पल्लू शॉट सुपला आपण पाहतोय आणि चिनू निघून जातोय. या थर्ड मॅन रिझर्व मधून सीमा पारला. 4 धावांसाठी चौकार. स्कूपचा फटका आपण बघतोय. खरं तर 2008च्या T20 विश्वचषकामध्ये श्रीलंकेचा फलंदाज दिलशान तिलकरत्ने या फलंदाजाने सर्वप्रथम अशा प्रकारे फटका खेळला होता आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या फटक्याला त्याच्याच नावाने ओळखलं जातं. दिल स्कूप असं या फटक्याला म्हटलं जातं. तो स्कूपचा फटका पाहायला मिळाला होता फलंदाज भूषण कारभारीच्या बॅटमधून. इथे मात्र रिव्हर्स फटका स्विच इट आणि चिनू निघून जातोय. इथे मात्र आपण पाहतोय या नशिबाची साथ मिळते क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. असं वाटलं होतं की चिंडू शेमाशा बाहेर जाईल, मात्र नशीब आपण पाहतोय या. आणि मराठीमध्ये एक म्हण आहे, नशीब गांडू तो क्या करेगा पांडू.
इथे अगदी बुंद्यात चेंडू हाताळलेला आहे. खोल टप्प्याचा चेंडू यॉर्कर लेनचा चेंडू होता, पूर्णपणे चेकित केलेला आहे फलंदाजाला. धावसंख्या स्थिर आहे, धावफलकावर 14 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आपण सामना होतो अर्ध्या एंटरप्राइजेस खारबा विपक्ष भरत स्पोर्ट्स वलपाडा या दोन संघामध्ये. देवर्स पाटील आपण पाहतो या टेम्पल हिंड कडून अवलताना सामनागर फलंदाज आदित्य म्हात्रे. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते ती या 15 आणि या षटकामधील हा शेवटचा चेंडू आपण पाहतो या अर्ध्या एंटरप्राइजेस खारबा संघ नाणेफेक गमवल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना सामनागर फलंदाज भूषण कारभारी, ज्याच्या बॅटमधून सलगचे 2 चौकार देखील पाहायला मिळालेले आहेत. कट करण्याचा प्रयत्न, प्ले अँड मिस, निर्धाव चेंडू षटकाची समाप्ती. 2 षटकाची समाप्ती आणि 2 षटकाची समाप्तीनंतर अर्ध्या एंटरप्राइजेस खारबा संघाची धावसंख्या बिनबाद 15 धावा. दोन षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 15 आपण पाहतो या अर्जुन एंटरप्राइजेस खारबा विपक्ष भरत स्पोर्ट्स वलपाडा या दोन संघामधील सामना. आणि यानंतर पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. या सामन्यात विजय संघ विपक्ष जानेवारी अलिमगड. उद्या देखील अनेक दिग्गज संघांना आपण इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत. उद्या मित्रांनो पहिला सामना आपल्याला पाहायला मिळालेला प्रशांत भोईर मयूर लेवना धामणगाव विपक्ष गावदे ओवली या दोन संघामध्ये. वंडरबाय भेवडे जयेश पाटील आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. उद्या 4वा मानकोली विपक्ष जानमान सरवलेबी आणखीन एक मोठा सामना आपण पाहणार आहोत. त्यानंतर स्मिथ 11 भावलेबी विपक्ष जयदुर्गा सुरे आणि आणखीन एक मोठा सामना. आणि उद्या पहिल्या फेरीमध्ये शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल गावदे वेले विपक्ष जोगेश्वर जुनाल. म्हणजे उद्याचं शेड्यूलला खूप नक्कीच बिजी आणि या हा पण टफ असणार आहे आपण पाहतोय, कारण सर्व बलाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळतील. दोन धाव फलंदाजांनी पूर्ण केलेल्या, त्याने 2 धावीने संघाची धावसंख्या खारबाव संघाची पोहोचते ती या 17 अतिश पाटील आपण बघतोय बॉलिंग ट्रॅकवर. सामना केलेला फलंदाज पुन्हा एकदा आदित्य म्हात्रे. इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे. धे घुमा के चेंडू निघून जाते बॅकवर्ड स्कोलेकच्या वरून सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. व्हॉट अ शॉट. शॉट या इनिंग मधील पहिला मोठा फटका षटकार आदित्य म्हात्रेच्या बॅट मधून. पुन्हा एकदा चेंडूला फिरकून दिलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि इथे आपण पाहू शकता, तुला नाही मला घाल कुत्र्याला असं मराठीमध्ये एक म्हण आहे. दोघांचं बनणार आणि तिसऱ्याचा लाभ. पाहायला मिळालं नव्हते तिथे. नक्कीच आपण बघतोय या फायदा मिळतो, बेनिफिट मिळतोय फलंदाज आदित्य म्हात्रे याला. चौकार इथे समोर केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे, चांगला झेल आणि इथे मात्र समाप्त होते फलंदाज आदित्य म्हात्रे याचा खेळ. पहिला हादरा बसतोय खारबाव संघाला आदित्य म्हात्रेच्या रूपाने. पहिला फलंदाज बाद होऊन पॅलोमध्ये परतताना मात्र आदित्य म्हात्रेने बाद होण्यापूर्वी आपल्या संघासाठी 15 धावांचं महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे, ज्यामध्ये एक षटकार आणि एक चौकारचा देखील समावेश आहे. न्यू बॅटर आता मात्र मैदानामध्ये येतोय सागर कारभारी.
इथे मात्र पिकअप शॉट चेंडूला फेकून दिलेला आहे बॅकवर्ड स्कोलेकच्या वरून सीमा पार सागर कारभार यांनी फटका खेळलाय लय भारी षटकार. धावसंख्या 33 डबल 3 लॉफ्ट केला चेंडू लॉफ्टेड फटका. इथे मात्र आपण पाहतोय या गॅप मोठा आहे आणि 10 धावांचा टोटा चेंडू निघून जाते सीमा पार 4 धावांसाठी चौकार. मागील षटक खूपच खर्चिक षटक राहिलं होतं आतिश पाटील याचा. या षटकामध्ये आतिश पाटील याने तब्बल 22 धावा खर्च केल्या होत्या. धावसंख्या 37 आपण सामना पाहतोय अर्धा मिनिटामध्ये स्कार्बो विपक्षच्या भरत स्पोर्ट्स वलपाडा या दोन संघामध्ये 38 धावा. इथे स्कोर ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल होते एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात सिंगल पेक्षा अधिक नाही. या फटक्यावर स्वतः निराश असं सागर कारभारी या भूषण कारभारी पाहायला मिळाला होता. धावसंख्या 39 शेवटचे षटक मार्गस्थ भूमित पाटील शेवटचे षटक बदलतोय बंदराच्या टोकाकडून तर सामनावीर फलंदाज सागर कारभारी. इथे चांगला चेंडू अगदी बॅटच्या टोला चेंडू लागतोय कुठल्या प्रकारची धाव नाही. आपल्या संघाला वापसी करून देताना या षटकामध्ये भूमित पाटीलकरांना आतिश पाटील महागडा ठरला होता आणि त्यानंतर इथे मात्र चांगले गोलंदाज हाताळताना भूमित पाटील पाहायला मिळतोय. पहिले षटक 3 धावांचं दुसरं षटक 11 धावांचं आणि तिसरं षटक 22 धावांचं राहिलं होतं. इथे हुक केला चेंडू हुकचा फटका आणि चेंडू निघून जाते फायल एक रिझन मधून सीमा पार 6 धावांसाठी षटकार. षटकामध्ये दिला शेवटच्या 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. इथे मात्र हेलिकॉप्टर उडवलेला आहे क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल मात्र त्याला बीट करून चेंडू निघून जातोय या लॉंग रिझर्व मधून सीमा पार चौकार. शेवटचे षटक मार्गस्थ आहे आपण पाहतोय भूमित पाटील आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वर शेवटचे षटक घेऊन आलेले आहे. पुन्हा एकदा सामना फलंदाज सागर कारभारी. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे फटक्यामध्ये वजन आणि धाव मिळतील पूर्णचे पूर्ण अर्धा डझन षटकार. सागर कारभार याच्या बॅट मधून हा पत्रा बजाव शॉट पाहायला मिळतोय. धावसंख्या 6 आणि मोसंडी मध्ये धाव पाहायला मिळत आहे ती 55 डबल 5 आपण पाहतोय
आणि याच फटक्यांसाठी तर सागर कारभारी याला ओळखलं जातंय. ते फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. पावलांचा वापर आणि चेंडू करतो हवाई सफर. आणखीन एक षटकार लॉंगच्या वरून ठोकलाय. जब तक तोडेगा नहीं तब तक छोडेगा नहीं. च्या दिशेने वळूया. ज्या ठिकाणी 62 धावांचं एक मोठं लक्ष उभा केलंय. या स्पर्धेची सुरुवात पहिली मॅच जी आपण पाहिली होती ज्या ठिकाणी 64 धावांचं मोठं लक्ष उभं केलं होतं. सेकंड हायेस्ट टोटल आपण पाहतोय. हॅलो हॅलो 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अतिश पाटील विथ कौशल पाटील. तर फ्रंट लाईन षटक बॉलला सागर कारभारीच्या हातामध्ये. 62 धावांचं मोठं लक्ष आणि त्याचं कारण शेवटची 2 षटकं ज्या षटकामध्ये तब्बल 46 धावा कुठल्या गेल्या. अतिश पाटीलचं षटक ज्या षटकामध्ये आल्या होत्या 22 धावा. त्यानंतर भूमित पाटीलचं षटक ज्या षटकामध्ये आल्या होत्या 24 धावा. आणि त्याच्या जोरावर मोठं लक्ष. लक्षाला सुरुवात. पहिला बॉल यस पहिला बॉल निर्धाव गेलाय त्या ठिकाणी. या बॉलेस फुल टॉस आहे. फुल टॉल वसूल केला जाईल यात काही शंका नाहीये. बॉल निघून जातोय पहिल्या टप्प्यावर नाहीये. यस पंचांचा इशारा षटकाराचा आलाय. अर्थातच बॉल सीमारेषे बाहेर पडलाय. चांगला फटका. एक क्षण असं वाटलं होतं की बॉल आतमध्ये पडलाय परंतु नक्कीच बॉल जो आहे तो सीमारेषे बाहेर पडलाय. 6 धावा वसूल केल्या त्या ठिकाणी अतिश पाटीलने. पहिला मोठा फटका. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस अति वेगाने बॉल टाकला होता परंतु दिशेवर नियंत्रण नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव
62 धावांचं मोठं लक्ष जरूर आहे, परंतु नक्कीच टीम वलपाडाचा विचार केला तर त्यांच्याकडे देखील फलंदाज चांगले आहेत. या वेळेस पॉइंटच्या वरून बॉल उडवलाय, अतिशय सुरेख फटका, बॉल थांबत नाहीये, निघून जातोय डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषा पार, 4 धावा, चौकार. थँक्यू. या वेळेस मात्र बॉल शरीराचा वेध घेणार आपण पाहिला, जोरदार अपील जरूर झाली होती, परंतु पंच सहमत नाहीयेत त्या ठिकाणी. ज्या वेळेस पायचीची अपील होते त्यावेळेस पंच तपासत असतात चेंडू कुठे पडलाय, चेंडू मिडल स्टिकला आहे का, चेंडूची हाईट किती आहे, चेंडू बॅटकड आहे का, या सर्व गोष्टी तपासल्या जातात आणि त्यानंतर मात्र पंच सहमती दाखवत असतात. परंतु यावेळेस हाईट फॅक्टर तपासला गेला, पंच सहमत नाहीये त्या ठिकाणी. राजेंद्र पाटील सर अर्थातच बॉल निर्धाव गेलाय, 11 धावा धावफलकावर आहेत, पहिला 4 बॉलचा खेळ झालाय. बोलूया आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. मॅचला पुन्हा एकदा सुरुवात. सागर बॉलिंग ट्रॅकवर, षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील खोलवर टप्पाचा चेंडू बीट केलाय आतिश पाटीलला, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. सागर कारभारी चांगली गोलंदाजी करतो या षटकामध्ये. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी, पुन्हा एकदा बीट केले आतिश पाटीलला, संपर्क नाहीये. अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत, बिनबाद डबल 1, 11 धावा. विकेट गेली नाहीये, परंतु सुरुवात जी आहे ती तेवढी चांगली म्हणता येणार नाहीये, कारण 62 धावांचा पाठलाग करत असताना आवश्यक धावगती जी आहे ती 15.50 असताना फक्त आणि फक्त डबल 1, 11 धावा धावफलकावर. अर्थातच यानंतर मात्र तुम्हाला विकेट मोठ्या फटक्यासाठी जावं लागेल. पलटवार करण्यासाठी मोठ्या फटक्यांचा प्रयोग करणं खूप गरजेचं आहे. बॉलिंग ट्रॅकवर पहिलं परिवर्तन, आदित्य म्हात्रे येतोय. पंधरा धावा बनवल्या होत्या आपल्या बॅट मधून. सुरुवात चांगली करून दिली होती आपल्या टीमला आदित्य म्हात्रेने, परंतु आता गोलंदाजी करत असताना गोलंदाजी कशा प्रकारे करेल हे देखील पाहावं लागेल. कौशल पाटीलचा देखील महत्वाचा रोल असेल या मॅच मध्ये. टीम खरबावचे कॅप्टन, आपण वेळ कमी खर्च करा, मॅचला सुरुवात करा. यानंतर अजूनही 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत. आदित्य म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर, पहिला बॉल ऑन साइडला, कार्पेटच्या साने बॉल, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी,
सागर कारभारीची चुकी झाली आहे आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. मात्र एकेरी दुहेरी धावांमध्ये काही फरक पडणार नाहीये अर्णव इंटरप्राइजेस खारबाव टीमवर, कारण त्यांनी लक्ष जे आहे ते मोठं उभं केलंय. मोठं लक्ष असताना मोठे फटके येणं गरजेचं आहे. षटकातील पुढचा बॉल फुलटॉस आहे. हा बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमा पार. 6 धावा षटकार. थँक्यू. यस, बॅटिंग साईडने रिव्ह्यूची मागणी अर्थातच DRS चा वापर या ठिकाणी केला जाईल. बॉल जो आहे तो हाईट फॅक्टर ने तपासलं जाईल. टेक्निकल टीम आमची सज्ज आहे या ठिकाणी. BTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. बॉल जो आहे तो कमरेच्या वर आहे का, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल थोड्याच वेळात. टेक्निकल टीमच्या माध्यमातून चेकिंग होत आहे. इट्स अ नो बॉल. यस, 1+6. 7 धावा मिळतील. फ्री बॉल, बॉल सोडून दिलाय. वाईट बॉल. 1 तर धाव मिळेल त्या ठिकाणी. आणि नो बॉल मागच्या बॉलवर पाहिलाय. अर्थातच फ्री हिट जो आहे तो कंटिन्यू असणार आहे. मॅच टर्न होण्यासाठी एखादं मोठं षटक जरूर आवश्यक आहे त्या ठिकाणी. टीम भरत स्पोर्ट वलपाडा या बॉलर्स देखील नो बॉलचा इशारा आलाय. यस, फलंदाज आपल्याकडून कोणत्या प्रकारची कॉलिंग नको आहे त्या ठिकाणी पंच आमचे सहमत आहेत. अगदी भरपूर चांगली पंचगिरी आपल्याला पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल या बॉलर्स देखील प्रहार झालाय. बॉल समोरच्या दिशेने निघून गेलाय 6 धावांसाठी. षटकार. ट्वेंटी 28 धावा धावफलकावर झाल्या आहेत. या ओव्हर मध्ये नक्कीच धावा खर्च होत आहेत. आदित्य म्हात्रेच्या माध्यमातून चुकीच्या टप्प्यावर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 17 धावा आतापर्यंत खर्च केल्यात आदित्यने आणि बॉल टाकून झाल्यात फक्त आणि फक्त 2च. अर्थातच अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. एक मोठं षटक टीम भरत स्पोर्ट वलपाडासाठी, यात काही शंका नाहीये. या बॉलर्स देखील हेलिकॉप्टर उडवलाय. बॉल देखील थांबत नाहीये, निघून जातोय सीमा रेषा पार. 6 धावा षटकार. दुसरी षटकार हॅट्रिक आपण पाहतोय. याआधी आपण रोहन पाटीलच्या बॅट मधून षटकार पाहिली होती, षटकार हॅट्रिक पाहिली होती. षटकातील पुढचा बॉल आदित्य या बॉलेस कव्हरच्या वरून बॉल उडवलाय. अतिशय देखणा फटका. क्रिकेटचे सौंदर्य. बॉल थांबत नाहीये, निघून जातोय डीप कव्हर सीमारेषा पार. 4 धावा चौकार. ते म्हात्रेचं हे महागडे षटक आपण पाहतोय. या वेळेस बॅटची गडा लागली आहे. यस, कौशल मैदान सोडतोय त्या ठिकाणी. फलंदाज बाद.
आदित्य म्हात्रेचं हे षटक आपण पाहतोय, ज्या षटकामध्ये सर्व काही मिक्स पाहायला मिळतंय. षटकार, हॅट्रिक, नो बॉल, व्हाईट बॉल, चौकार, विकेट, दुहेरी धाव सर्व काही पाहायला मिळालंय. या बॉलेस देखील चुकी झाली आहे त्या ठिकाणी यष्टीरक्षकाची. बॉल जो आहे तो व्हाईट बॉल, धाव देखील पलून काढली आहे. 1+1 2 धावा मिळतील या ठिकाणी. जयेश पाटील यांचं देखील शुभ आगमन या ठिकाणी झालंय. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. 4 नॉट 40 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 62 धावांचे लक्ष आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 40 धावा धावफलकावर आपण पाहतोय. आदित्य म्हात्रेचं हे मागडं षटक आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल या भले हलक्या हाताने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत तर डीप मध्ये एक धाव कंप्लीट झाली आहे. फक्त आणि फक्त एकच धाव. तर अशा प्रकारे षटक क्रमांक 2 चा खेळ कंप्लीट झालाय. या स्पर्धेतील सर्वात महागड षटक आदित्य म्हात्रेच्या माध्यमातून फेकलं गेलं, ज्या षटकामध्ये तब्बल 30 धावा आल्या भरत स्पोर्ट वलपाडा टीम साठी. धावा झाल्या आहेत 41 धावा झाल्या आहेत. आणि आता मात्र उर्वरित 12 बॉल आणि 12 बॉलवर धावा आवश्यक आहेत. 2 नॉट 21 21 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. महत्वाचं षटक, षटक क्रमांक 3. विनीत मुकादम येतोय षटक क्रमांक 3 फेकण्यासाठी. पाहूया कशा प्रकारे हे षटक फेकेल, कारण तिसरं षटक आहे, अति महत्वाचं षटक आहे. या षटकापासून आपल्याला समजेल शेवटच्या षटकामध्ये धावा किती उरतील. 30 धावा तर षटक क्रमांक 2 मध्ये खर्च झाल्या. विनीत मुकादम षटकातील पहिला बॉल. या बलेस बाटची आतील गाडा लागली आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतात त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. आतिश पाटील अगदी डावाला सावरतोय त्या ठिकाणी, कारण याआधी कौशल पाटील च्या बॅट मधून मोठे फटके आपण पाहिले. 43 धावा धावफलकावर झाल्यात. षटकातील पुढचा बॉल. विनीत मुकादम पुन्हा एकदा. या बलेचा बॉल लक फॅक्टर आतिश पाटील सोबतच वलपाडा टीमच्या बाजूने बॉल निघून गेलाय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा, चौकार. लक फॅक्टरच्या जोरावर हा चौकार आलाय आतिश पाटील सोबतच टीम वलपाडासाठी. षटकातील पुढचा बॉल. या पहिले जोरदार अपील, पंच सहमत नाहीयेत. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. निर्धाव गेलाय चेंडू. निर्धाव चेंडू सोबत काही विकेट्स देखील घेणं आता महत्वाचं आहे. अर्णव इंटरप्राइजेस खारबाव टीम साठी 62 धावा जरूर उभ्या केल्या गेल्या, मात्र त्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाली नाहीये. खास करून दुसरा षटक आदित्य म्हात्रेचं जे षटक आपण पाहिलं. षटकातील पुढचा बॉल. या बॉलच देखील हलक्या हाताने खेळून काढलाय. दुरून क्षेत्ररक्षक पोहोचतात चेंडूपर्यंत, मात्र त्या दरम्यान रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगलं पाहायला मिळालं. 2 धावा कंप्लीट झाल्या. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 49 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 8 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. जरी मरी अलिमगार टीमचे कॅप्टन सला आपण टॉस साठी येऊन राहायचं आहे. चालू सामन्यातील जो संघ विजयी होईल त्या संघासमोर तुम्हाला खेळावं लागेल. षटकातील पुढचा बॉल.
ऑन साइडला प्रहार तर झालाय. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चुकी करतात त्या ठिकाणी. कॅच ड्रॉप झाली आहे. भरपूर चुका मात्र खारबाव टीमच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळत आहेत. 50 कंप्लीट, 50 धावा धावफलकावर झाल्यात. 7 चेंडू आणि 12 ची आवश्यकता. विनीत मुकादम पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. यस 7-12 सर्वांना हवासा समीकरण जे आहे ते आपण 7-12 पाहतोय. विनीत मुकादम शेवटचा बॉल. या बॉल जोरदार अपील, पंच संमत नाहीयेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी थ्रो कलेक्ट करायला कोणीही नाहीये. मात्र डायरेक्ट हिट जर झाला असतं तर कदाचित अतिश पाटीलला मैदान सोडावं लागलं असतं, परंतु असं काही झालेलं नाहीये. 2 धावा कंप्लीट झाल्या आणि आता मात्र शेवटचा अंतिम षटक. 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 6 बॉलवर 10 धावांची आवश्यकता. अर्णव एंटरप्राइजेस खारबाव टीमच्या बाजूने शेवटचा अंतिम षटक फेकण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल. 6 बॉल 10 ची आवश्यकता. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल आडव्या बॅटने प्रहार झाला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. पोचल्या चेंडू पर्यंत एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं त्या ठिकाणी. पहिल्या बॉलवर आल्यात बरंच स्फोट वलपाडा टीम साठी. 2 धावा. 13 बॉल मध्ये 22 धावा वैयक्तिक अतिश पाटीलच्या बॅट मधून आल्यात आतापर्यंत. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस इनसाइड आउट खेळून काढलाय. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक मात्र दूर राहिले आणि त्या दरम्यान पुन्हा एकदा 2 धावा आपण पाहतोय. खर तर झेलसाठी प्रयत्न अधिक करायला हवे होते, परंतु ते प्रयत्न दिसून आले नाहीयेत आणि 2 धावा देखील पूर्ण झाल्यात. चार चेंडू 6 ची आवश्यकता. भूषण कारभारी पुन्हा एकदा. या बॉलेस देखील इनसाइड आउट खेळून काढले. हा फटका चांगला आहे. व्हॉट अ स्ट्रोक, अतिशय दमदार फटका. मॅच फिनिश. सामना जिंकलाय.